च्या माध्यमातून परिषदेमध्ये करण्यात आलेलं आहे, आपलं म्हणणं काय आहे? नेमकं त्यांनी वारी अर्बन म्हणजे वारीमध्ये नक्षलिस्ट घुसले किंवा अर्बन नक्षली घुसले कोणाच्या संदर्भात म्हटलं ते जरा सांगितलं तर बरं होईल. संस्थानं आहेत काही, काय कोणती संस्थानं? त्यांना कोणातरी संस्थेनं पत्र दिलंय आणि त्या पत्रामध्ये संविधान जागृती रॅली किंवा त्यानंतर मला असं वाटते संविधान जागृती आणि पर्यावरण अवेअरनेसबद्दलची रॅली, याला जर ते नक्षलवाद म्हणत असतील तर हे अत्यंत खेदजनक आहे, हे निंदनीय आहे. वारीची एक प्रथा परंपरा आहे. संविधान रॅली काढणारी लोकंसुद्धा संविधानाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीत सहभागी होतात. कदाचित मनीषाताईंनी वारकरी संप्रदायाचा अभ्यास केलेला नसावा. वारकरी संप्रदायामध्ये खट नट यारे शुद्ध होनी जारे दौंडी पिटी वारे चोखामेळा असा चोखोबाचा अभंग आहे, किंवा कोण्याही जीवाचा न घडो मत्सर भेदाभेद भ्रम अमंगळ हा तुकोबाचा अभंग आहे. आणि स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संत ज्ञानेश्वर महाराज असतील किंवा जगद्गुरू तुकाराम महाराज असतील यांच्या अभंगांना आपल्या मूकनायक आणि आपल्या वृत्तपत्राच्या वर स्थान दिलेलं आहे, मूकनायकला. आणि अशा वेळेस संविधान बचाव रॅली किंवा संविधान रॅली किंवा पर्यावरण रॅली असं जर पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीमध्ये प्रचार प्रसार करणारे प्रचारक येत असतील आणि त्याला तुम्ही अर्बन नक्षलवाद ठरवत असाल तर हे अत्यंत खेदजनक आहे, अत्यंत निंदाजनक आहे. अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून अपेक्षित नाही. कोणीतरी एक संघटना त्यांना निवेदन देते आणि त्यावर ते सभागृहामध्ये जसं मांडतात, मला वारकरी म्हणून या गोष्टीचा मी खेद व्यक्त करतो. महाराष्ट्र विधिमंडळाची संरचना विधान परिषद आणि विधानसभा अशी आहे. स्वतः आज पीठासीन अधिकारी म्हणून उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे चेअरवर बसलेल्या असताना सभागृहाचे सन्मान्य सदस्य श्री संजय खोडकेजी, श्री परिणयजी फुके आणि मी अभिजित वंजारी, आम्ही सर्व सभासदांनी एक खंत व्यक्त केली की ज्यावेळेस 207च्या प्रस्ताव हा सरकारकडून प्रस्ताव येतो आणि विरोधात उत्तर द्यायला सुरुवात होतात, त्यावेळेस सरकारकडून प्रस्ताव मांडताना त्याचं विरोधात उत्तर येताना सुद्धा कुठलेही मंत्र्यांचे OSD कुठलेही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नसावे, ही फार खेदजनक बाब आहे. कारण विधान परिषद हे जर आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो तर याचं गांभीर्य मंत्र्यांना आहे की नाही, याचं गांभीर्य त्या अधिकाऱ्यांना आहे की नाही, ते कुठेही दिसत नाही. दुसरं, औचित्याचे मुद्दे, लक्षवेधी, विशेष उल्लेख ज्यावेळेस सभागृहामध्ये सदस्य मांडत असतात त्यावेळेस सुद्धा त्याची उत्तरं वर्ष 2-2 वर्षे मिळत नसतात आणि त्याबद्दल सुद्धा विधान परिषदेतले कुठले अधिकारी गांभीर्य घेताना दिसत नाहीत. इतकंच काय, एखाद्या प्रश्नोत्तराचा तास असेल तर प्रश्नोत्तराच्या तासात सुद्धा नोटिंग काढणारे किती लोक असतात. म्हणजे मंत्र्यांना विधान परिषदेत यावं वाटत नाही, अधिकाऱ्यांना विधान परिषदेत यावं वाटत नाही. जर विधान परिषदेच्या बाबतीत इतकीच अनास्था मंत्र्यांमध्ये असेल तर मग या विधान परिषद महत्त्व ते काय आलं. त्याच्यामुळे विधान परिषदेचा सदस्य म्हणून आम्ही सरकारकडे विनंती करतो की जर मंत्र्यांमध्ये अधिकाऱ्यांमध्ये याबाबत गांभीर्य नसेल आणि आम्ही विधिमंडळाची प्रथा परंपरा ऐकतो मांडतो, आम्ही विधान परिषदेचे सदस्य आहोत, मात्र त्याला कोणी गांभीर्यानं घेत नसेल, आमची भाषणं सुरू असताना त्याचं कोणी साधं नोटिंग काढायला तयार नसेल तर हे फार खेदजनक आणि चिंताजनक बाब आहे. आणि त्या अनुषंगाने मी ट्विट केलं. त्याच पद्धतीने सर त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात ती दिलेली आहे आणि मी स्वतः म्हटलं होतं की अंधश्रद्धेचा कुठे प्रचार प्रसार होणार नाही याची सन्मान्य सदस्यांनी काळजी घ्यावी. त्यावेळेस नीलमताई स्वतः म्हणाल्या की ते लिंबू खरा आहे की खोटा आहे तपासल्या जाईल. अर्बन नक्षलचा मुद्दा लक्षात घेता त्यांनी असं देखील म्हटलंय की वारी म्हणजे भक्तिभावाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी जे काही भक्त आहेत ते डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन जातात, परंतु त्याच वारीमध्ये संविधान डोक्यावरती घेण्याची काय गरज आहे असा त्यांचा सवाल आहे. आपलं म्हणणं काय आहे? जर त्यांनी असं म्हटलं असेल तर ही फार गंभीर बाब आहे. डोक्यावर तुळस घेणं जितकं पवित्राचं समजलं जातं तितकं भारतीय संविधान सुद्धा शिरसावंदी असलं पाहिजे. मी स्वतः सांगतोय की भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञानोबाचे तुकोबाचे अभंग आपल्या मूकनायकवर लिहून वारकरी संप्रदायाचा सन्मान केलेला आहे. चोखोबा संत मालिकेला पोचलेले आहेत आणि अशा वेळी डोक्यावर संविधान घेणं जर एखाद्यानं खटकत असेल तर मला असं वाटते हा आपण संविधानाचा अपमान करतोय, हा आपण त्या वारी प्रथा परंपरेचा अपमान करतोय.
आणि जर पंढरीच्या वारीमध्ये कोणी उच्च नाही, नीच नाही, लहान नाही, मोठा नाही, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, असा जर वारकरी संप्रदायाची शिकवण असेल तर त्याला अशा पद्धतीनं अर्बल नक्षलवाद म्हणणं आणि संविधान रॅलीला विरोध करणं हे मला असं वाटते तमाम वारकऱ्यांसोबत संविधान मानणाऱ्यांच्या सुद्धा भावना दुखावणारं कृत्य आहे. काही संघटना आहेत त्या पथनाट्य करतात, त्या पथनाट्याच्या माध्यमातून काही संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे भिंत कशी चालली, ते विमान कसं आलं, पुष्पक विमान कसं आलं, या संदर्भात ते वेगळा प्रचार करतात असं त्यांचं म्हणणं आहे. भारतीय लोकशाहीने प्रत्येकाला आपला विचार मांडण्याची परंपरा, प्रत्येकाने आपल्याला विचार मांडण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. इकडे तुकोबाच्या पालखीत भिडे गुरुजीचे धारकरी घुसले त्यावेळेस आदरणीय मनीषाताईंनी त्यावर एक चकार शब्द पण काढला नाही. धारकऱ्याची आणि वारकऱ्याची एक परंपरा कधीपासून झाली? मागच्या वर्षी माऊलीच्या पालखीमध्ये नंग्या तलवारी चालवल्या गेल्या. आणि जर काही ठिकाणी प्रबोधनाच्या माध्यमातून जर विज्ञानवादावर काही चर्चा होत असेल, ते पथनाट्य न पाहता आपण हे कसं म्हणू शकतो की त्यांनी वारकरी संप्रदायाच्या विरोधात प्रचार प्रसार केला आहे? त्यामुळे वारीमध्ये, वारी ही कोणाची मक्तेदारी नाही आहे. वारीची परंपरा या महाराष्ट्राची परंपरा आहे. अनेक मुस्लिम संत या महाराष्ट्रात झालेले आहेत. इतकंच काय, जगद्गुरू तुकाराम महाराजच्या पालखीचं पहिली आरती ही अनगडशाह बाबाच्या दर्ग्यावर होते. त्यामुळे कृपा करून अशा प्रकारे हिंदू मुस्लिम तेढ निर्माण होईल आणि अशा प्रकारे जाणीवपूर्वक वारीला गालबोट लागेल असं कोणीही बोलू नये. वारी ही कोणाची मक्तेदारी नाही आहे. यावर बोलल्यापेक्षा डोक्यावर संविधान घेणाऱ्याच्या बद्दल ज्या आमच्या मनीषाताई बोलल्या, त्या मनीषाताईंनी भिडे गुरुजींनी तलवारी काढल्या होत्या मागच्या वर्षी, त्यावर बोलण्याचं धाडस करावं, एवढंच मी म्हणेल. आणि काही संघटना आहेत, त्या संघटनातील काही पदाधिकारी आहेत, त्यांच्यावरती काही गंभीर गुन्हे दाखल आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याचमुळे ते या संपूर्ण हे बघा, त्यांनी काय म्हणावं हे ते सभागृहात बोलून बसलेत. मी माझं मत सांगितलंय. मी वारकरी संप्रदायाचा आहे. माझ्या पांडुरंगाच्या जवळ येण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि तो पांडुरंग परमात्मा पाहेल तो कसा आहे, चुकीचा आहे, गुन्हेगार आहे, काय आहे, कसा आहे, कसं आहे. इथं कान्होपात्राचं उदाहरणापासून अगदी अनेक उदाहरणं देता येतील. महर्षी वाल्मिकीच्या गोष्टी आपण ऐकतो. हे जर आपण आपल्या धर्मामध्ये वाचत असू तर असं काहीतरी सभागृहात बोलून वारीचं पावित्र्य खराब करण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही. मग आपण या संदर्भात मुख्यमंत्री असतील, मी काय बोलणार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. उपमुख्यमंत्री तिथे त्या ठिकाणी बसलेले होते असं मला कळलंय. त्याबाबत योग्य तो निर्णय मुख्यमंत्री घेतील. पण तुर्तास तरी असं वक्तव्य वारीच्या काळात होणं अपेक्षित नव्हतं.